आज शेवटी केलं. काय ते तुम्हाला समजेलच. तर खूप दिवसापासूनची इच्छा होती स्वामींचे गुरुवार करायची, पण काय मुहूर्त लागत नव्हता. आज मात्र पक्क केलं. तर हे मंदिर खूप दिवसापासून मी मागवलेलं होतं, पण घरात स्वामींची मूर्ती नसल्यामुळं मी ते काय लावलेलं नव्हतं. म्हणजे माझ्याकडे एक फोटो होता, पण तो फोटो ह्याच्यात बसत नव्हता, त्याच्यामुळं मंदिर काही मांडलेलं नव्हतं. मग आज पूर्ण सुरुवातीपासूनच सगळं करायचं होतं, अगदी खिळे ठोकण्यापासून. तर खिळे ठोकले, मंदिर बसवलं आणि तुम्हाला सांगते हे मंदिर तुम्ही मागवू नका, कारण हे मंदिर खूप हलकं आहे आणि बसायलाही खूप डिफिकल्ट आहे. पण मी काय रिटर्न केलं नव्हतं, त्यामुळे मी तेच बसवलं. त्यानंतर गावात गेले, गावातून स्वामींची मूर्ती आणली आणि मूर्तीला छान असं वस्त्र पण शिवले. म्हणजे आज दिवसभर माझा त्यातच गेला. त्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला स्वामींना दुधाने आणि पाण्याने स्वच्छ धुवून म्हणजेच अभिषेक घातला. तर ही माझी छोटी तिथं बसून टाळ्या वाजवत होती आणि अभिषेक घातल्यानंतर छान अशी त्याची पूजाही केली. आता माझ्याकडे काही चंदन नव्हतं, त्यामुळे मी तात्पुरती हळदच लावली, कारण इथे शेजारी दुकानं नाही आहेत आणि माझ्या लक्षात आलं नाही चंदन आणावं म्हणून. त्यामुळे मी हळद लावली आणि जरा वरतीच ठेवलं, त्याच्यामुळं खुर्चीवर चढून मला पूजा करावी लागते, कारण जर खाली ठेवलं तरी देव्या काही ठेवत नाही. त्याच्यामुळं वरती ठेवलं आणि बाजूला लक्ष्मीचा असा फोटो लावला. त्यानंतर छान अशी पूजा केली. अगदी साधी सिंपलच पूजा केलेली आहे, जेवढं काही घरात अवेलेबल होतं तेवढ्यात. कशी झाली पूजा हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझं काही चुकलं असेल तर तेही सांगा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत